नाशिक जिल्ह्यात यावर्षी मे महिन्यापासून येत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला असून गत वर्षाच्या तुलनेत 5 पटीहून अधिक पाणी धरणामध्ये आहे। जूनच्या मध्यालाच अनेक छोटी धरणे भरून गेली असून त्यामधून पाणी वाहत आहे। त्यामुळे यावर्षी पाणी टंचाई न जाणवण्याची शक्यता वाटत आहे। नांदगाव तालुक्यातील लोकनेते कैएड विजय श्रीराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कला व विज्ञान कॉलेज नायडोंगरी विद्यालयास मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला। सिन्नर शहरातील कानडी मडा परिसरात रस्त्यावरील पुलाला कठडा नसल्याने वारंवार अपघात होतात। संबंधित विभागाने पुलाला कठडा बांधण्याची मागणी मनसे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी केली। सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर भागात गेली 15 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात मशागतीच्या कामाबरोबर पेरणीला सुरुवात झाली। शेतकरी वर्ग सध्या पेरणी कामात व्यस्त आहे। येवला औद्योगिक सहकारी वसाहतीत अवघे 51 भूखंड असताना त्यातील तब्बल 51 भूखंडाबाबत बेकायदेशीर व्यवहार करून सुमारे 27 लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप संस्थेचे माजी संचालक विक्रम गायकवाड यांनी केला। दिंडोरी येथे आषाढी पंढरपूर पायी दिंडी प्रस्थान निमित्त व राजमाता जिजाऊसाहेब पुण्यतिथी, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी, संताजी गोरफडे पुण्यतिथी निमित्ताने सबस्टेशन कराठे येथे वृक्षारोपण करण्यात आले। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बोगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। सटाणा तालुक्यात पिंपळदर ते मुंजवाड दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना अक्षरशः जीवघेणी तारेवरची कसरत करावी लागत आहे। केवळ लोकप्रतिनिधींनीच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मालेगाव तालुक्यात बकरी ईदच्या दिवशी मौसम नदीत रक्त मिश्रित पाणी सोडले गेल्याने पुन्हा एकदा मालेगाव महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या संदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नाशिक येथे बैठक झाली। या बैठकीत महापालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी महापालिका प्रशासनावर फटकारे ओढले। याच विषयावर पुढील 15 दिवसात पुन्हा आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले। या गंभीर समस्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी 3 महिने अगोदरच महापालिका योग्य उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते, मात्र प्रशासनाने या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले। बकरी ईद नंतर कोणतेही ठोस नियोजन किंवा उपाय केले गेले नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। पिंपळगाव बसवंत परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुकृपा अडतीविरुद्ध पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे। जवळपास 2,37,00,00,000 रुपयाची थकबाकी अद्याप पूर्णपणे न मिळाल्याने संतप्त शेतकरी पुन्हा एकवटले आहे। 100% रक्कम मिळेपर्यंत शांत बसणार नसून रक्कम मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे। गेल्या काही महिन्यापासून गुरुकृपा अडतीने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केली होती, मात्र त्याचे पैसे वेळेवर दिले गेले नाहीत। यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। याच पार्श्वभूमीवर 2 जून रोजी बाजार समितीच्या कार्यालयात सुरू असलेला कांदा निलाव बंद पाडण्यात आला। मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी एकत्र येत आक्रमक आंदोलन छेडले। याचा परिणाम दिसून आला। प्रशासनासह व्यापाऱ्यावर दबाव निर्माण झाला।